नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण सामान्य विज्ञान इयत्ता 7वी या वर्गाचा अभ्यास करीत आहोत. या अगोदर मी 3 चॅप्टर अपलोड केले. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. आजचा हा 4था चॅप्टर आहे, ज्याचं नाव सजीवांतील पोषण आहे. हा खूप महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे. प्रत्येक धड्यात 7वीच्या काय काय इम्पॉर्टंट आहे ते तर मी तुम्हाला सांगतच आलेत, पण त्यावर कसे प्रश्न विचारलेत हे पण सांगितले. त्यामुळं सर्वात जास्त इम्पॉर्टंट हा सजीवातील पोषण आहे. यावर आयोग एक ना एक प्रश्न विचारत असतो. आता पहिल्याच पेजवर आपल्याला पोषण म्हणजे न्यूट्रिशनबद्दल माहिती दिलेली आहे. तर पोषणाची गरज का असते, तर काम करण्यासाठी ऊर्जेची पुरवठा करणे आणि शरीराची वाढ व विकास होण्यासाठी, त्याचबरोबर पेशीची झीज भरून काढण्यासाठी व ऊती दुरुस्त करण्यासाठी, शरीराला रोगापासून वाचवण्यासाठी पोषणाची गरज असते. आता पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला आपण पोषण म्हणत असतो. काही स्वयंपोषी असतात. तर स्वयंपोषी कशाला म्हणायचं, तर काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात. या पद्धतीला आपण स्वयंपोषी पद्धत असं म्हणू शकतो. आणि परपोषी पद्धत ही काही सजीव अन्नावर इतर सजीवावर अवलंबून असतात, त्यांना आपण परपोषी किंवा यामध्ये वनस्पती प्राणी या दोघांवर अवलंबून राहणाऱ्या प्राण्यांना सुद्धा परपोषी असं म्हटलं जातं. मग या चॅप्टरमध्ये सर्वात जास्त आणि इम्पॉर्टंट असं प्रकाश संश्लेषण म्हणजे काय. आता ह्या चित्रामध्ये आपल्याला सरळ सरळ प्रकाश संश्लेषण दिसून येत आहे आणि त्याचं हे सूत्र आहे. कसं आहे, तर कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी म्हणजेच C6CO2 प्लस 6H2O. मग त्याचं काय कशामध्ये रूपांतर होतं, तर ग्लुकोज प्लस ऑक्सिजनमध्ये निर्माण होतं आणि त्यामुळं सजीवांना पोषण किंवा न्यूट्रिशन भेटत असतं. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य म्हणजेच क्लोरोफिल व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस असं म्हणतात. क्लोरोफिल व जमिनीतलं पाणी, पोषक द्रव्ये आणि कार्बन डायऑक्साईड याचा उपयोग करून प्रकाश संश्लेषण केलं जातं. हे तिन्ही शब्द खूप महत्त्वाचे आहेत. यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. त्याचबरोबर वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. ह्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पानामध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रावाटे हवेतील CO2 वृक्ष किंवा झाडे घेत असतात आणि पानातील छिद्राद्वारे किंवा पर्णरंध्र, त्याला छिद्राला काय म्हणतात, पर्णरंध्र, आणि इंग्लिशमध्ये त्याला स्टोमॅटो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर जलवाहिन्या म्हणजे झायलम आणि रसवाहिन्या म्हणजे फ्लोएम अशा 2 वहन करण्याच्या व्यवस्थासुद्धा आपल्या झाडांमध्ये असतात. त्याचबरोबर आता ह्या जलवाहिन्या आणि रसवाहिन्या काय करत असतात, तर वनस्पतीमध्ये जलवाहिन्यामार्फत मुळापासून पाणी व क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागाकडे पोहोचलं जातं. तर प्रकाश संश्लेषणातून पानामध्ये तयार झालेलं अन्न म्हणजेच अन्न कुठलं, शर्करा व अन्य घटक रसवाहिन्यामार्फत वनस्पतीच्या इतर भागाकडे पाठवण्यासाठी व साठवण्यासाठी वाहून नेले जातात. आता ह्या झायलम फ्लोएमचे हे झाले कार्य. अशा प्रकारे वहन संस्था वनस्पतीमध्ये असली तरी वनस्पतीमध्ये स्वतंत्र पचन संस्था व उत्सर्जन संस्था नसते. ही गोष्ट छोटीशी आहे पण लक्षात ठेवायची. आता यानंतर नायट्रोजन स्थिरीकरण हा एक टॉपिक आपल्याला यामध्ये सांगितला आहे. पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचं संयोग होऊन नायट्रिक ॲसिड तयार होतं व त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड बनतं.
पावसाळ्याच्या पाण्यात हे नायट्रोजन ऑक्साईड विरघळतं व त्याचे नायट्रिक अम्लात रूपांतर होते. हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीत येते. हे आम्ल जमिनीतील विविध खनिजाबरोबर अभिक्रिया होऊन क्षारामध्ये रूपांतरित होते. वनस्पती या नायट्रोजनचा उपयोग क्षाराचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. म्हणून तर जेव्हा पाऊस पडून जातो तेव्हा आपले झाडे कसे टव 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 दिसतात, बरोबर. आपण कितीही पाणी घातलं तर तेव्हा ते तेवढे टव टव दिसत नाहीत, पण आकाशातलं जेव्हा पाऊस पडतं तेव्हा ते टवटव दिसतात. तर मग वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा आहेत नायट्रोजन स्थिरीकरणाच्या. आता रायबोझोम हा एक सूक्ष्मजीव आहे जो द्विदल शिंबीवर्गीय वनस्पतीमध्ये मुळाच्या गाठीवर आढळतो. जसं की आता आपल्या घरात येणारी मेथीची भाजी, मेथीच्या भाजीला मुळाच्या गाठीवर छोटे छोटे बारीक बारीक फोडं आल्यासारख्या गाठी येतात, त्याला रायबोझोम किंवा तो एक सूक्ष्मजीव आहे जो नायट्रोजन स्थिरीकरण करण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर मातीतील ॲझोटोबॅक्टर हे सुद्धा सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचं रूपांतर जमिनीत करतात आणि त्याचा उपयोग वनस्पतींना होत असतो. आता सहजीवी म्हणजे आता सोबत जगणारे, आता ते कोण कोण आहेत, तर 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट संबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात, त्याला सहजीवी वनस्पती म्हणतात. आता काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते. या बदललेल्या बुरशी झाडाच्या मुळाचं क्षार आणि पाणी पुरवतात आणि झाड बुरशींना पोषक तत्व पुरवत असतो. म्हणजे त्यांचं काय झालं, देवाणघेवाण झाली आणि त्यांचं सहजीवन झालं. तसंच शेवाल व बुरशी एकत्र राहतात. त्यावेळी बुरशी शेवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते. त्या बदल्यात शेवाल बुरशीला अन्न पुरवतं. कारण बुरशीला अन्न तयार करता येत नसतं, शेवालला करता येत असतं. बुरशी परपोषी आहे, शेवाल स्वयंपोषी आहे. या प्रकारात तयार होणाऱ्या सजीव वनस्पती म्हणजे दगडफूल. आता परपोषी वनस्पती, आता परपोषी वनस्पती कुठल्या कुठल्या आहेत, तर बांडगुळ, अमरवेल ह्या परपोषी वनस्पती आहेत, हे आपल्याला माहीत आहेत. काही वनस्पती तर कीटकभक्षी आहेत, जसं की ड्रॉसेरा बर्माणी, त्यानंतर आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलेलं विनस फ्लाय ट्रॅप, ह्या सगळ्या वनस्पती कीटकभक्षण करतात. तर 1737 श्रीलंकेत जोशम बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पतीचा शोध लावला. कुठल्या, तर ड्रॉसेरा बर्माणी, म्हणून त्याच्या स्मरणार्थ या वनस्पतीला बर्माणी हे नाव देण्यात आलं. आता काही मृतोपजीवीसुद्धा वनस्पती असतात. त्या कुठं वाढतात, तर मृत अवशेषावर पचनक्रिया सोडतात आणि त्यातील कार्बन डायऑक्साईडचं विघटन करून त्यापासून तयार होणारं द्रवण शोषून घेऊन त्या जीवन जगतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं, मृतोपजीवी वनस्पती. या धड्यातला शब्द न शब्द, कण ना कण आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. 12वीपर्यंतचा विद्यार्थी हा आर्ट्स, कॉमर्स यासुद्धा फॅकल्टीमधून MPSCकडे किंवा UPSCकडे वळतात. म्हणून सायन्सचे जे असतात ते खूप टफ असतात, पण जे असतात ते नॉर्मल याच पुस्तकातून प्रश्न आयोग विचारत असतं. तर काही बुरशीमुळे अन्न दूषित होतं, तसेच त्यामुळे विविध प्रकारचे रोग आणि आजारसुद्धा होत असतात. काही बुरशीमध्ये औषधी गुणधर्मसुद्धा असतात, जसं की यीस्ट ही काही भूक्षत्रीय उपयोगी असतात. यीस्ट हे किण्व, ब्रेड तयार करणं आणि आंबवण्याच्या प्रक्रियेत वापरलं जातं. भूछत्रामध्ये जीवनसत्व व लोह भरपूर असतं. आता भूछत्र म्हणल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार नाही, मशरूम म्हणल्यानंतर लक्षात येईल, किंवा आपण खेड्यागावातील मुले असतात तर त्याला टेकोळ्या किंवा छत्र्या ह्या नावाने ओळखलं जातं. त्याला भूछत्र म्हणतात पुस्तकी भाषेत. आपल्या भाषेत छत्री, मशरूम, टेकोळ्या हे सगळे नावं असतात. वनस्पतीमधील पोषक द्रव्याचे कार्य व अभावामुळे होणारे रोग.
यावर मात्र आयोग 100% एक ना एक प्रश्न दरवर्षी परीक्षेत विचारत असतो. जसं की नायट्रोजनच्या कार्य काय आहे, तर प्रथिने, हरितद्रव्य व पोषक द्रव्ये यांच्यातील महत्त्वाचा घटक आहे. मग त्याने काय होते हे जर नसेल तर वाढ खुंटते, पाने पिवळी होतात आणि फॉस्फरसवर सुद्धा काय करतं, फॉस्फरसचं कार्य पहिले पाहू. प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत केलं जातं. त्यानंतर याच्या अभावामुळे पाने गळतात, उशिरा फुले येतात, मुळाची वाढ खुंटते. त्यानंतर पोटॅशियम हा चयापचय क्रियेसाठी आवश्यक असतो. त्याने खोड बारीक होते, पाने कोमेजतात, पिष्टमय पदार्थ तयार होतात. त्यानंतर मॅग्नेशियम हरितद्रव्य निर्माण करणे, संथ वाढ होणे, पाने पिवळे पडतात मॅग्नेशियम जर नसेल तर. त्यानंतर लोह हरितद्रव्य निर्माण करणं, पाने पिवळी पडतात, याने सुद्धा. मॅग्नीज प्रमुख संप्रेरक म्हणून घटक निर्माण करतो आणि वाढ खुंटते, हे जर नसेल तर पानावर डाग पडतात. आणि झिंक संप्रेरक व त्यातील घटक निर्माण करणे व वाढ खुंटते, यामुळे सुद्धा आणि पाने पिवळी पडतात. आता पोषणाचे टप्पे सुद्धा आहेत, जसं की अन्न ग्रहण केलं ते अन्नाचे शरीरात जातं. मग त्यानंतर पचन होतं. पचन कसं होतं, तर अन्नाचे रूपांतर विद्रव्य घटकामध्ये होणे, यास अन्नपचन असं म्हणतात. शोषण पचनातून तयार होणारे किंवा झालेले विद्रव्य रक्तात शोषले जाते. समित्वीकरण शोषलेल्या द्रावणातून अन्नाचे शरीरातील पोषण व ऊतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाते. आणि उत्सर्जन पचन शेवटी न झालेले उर्वरित घटक शरीराबाहेर टाकले जातात. हा एकंदरीत सर्व इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. यानंतर आपण पुढचा चॅप्टर दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हो, कमेंट्स तुमच्या कळवत जा, म्हणजे मला पुढच्या व्हिडिओसाठी प्रेरणा भेटत जाईल.